मला बसता नाही येते रे. लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र बघितला होता, बरोबर. आता आपल्याला संतांची कामगिरी बघायची. लास्ट टाइम म्हटलं होतं मी तुम्हाला. हा घे, आता आषाढ महिना आलेला आहे, बरोबर. आषाढ महिन्यामध्ये नाही का पंढरपूरला वारी निघता, बरोबर. तर आणि आपल्या महाराष्ट्राला कोणाची, संतांची भूमी आपण म्हणतो. तर ते का म्हणतो ते आता तुम्हाला कळणार आहे. महाराष्ट्रात श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेल्या संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली. म्हणजे वेगवेगळे संत आले, बरोबर, आणि त्यांनी वेगवेगळी कारकिर्दी केली आणि मग नंतर त्यांनी नाही का आपल्या महाराष्ट्राचं वेगवेगळे समाजसेवा केली, बरोबर. समाजसेवा केली आणि ही जी संत परंपरा आहे त्यांच्या पुढे जे पण संत आले, आता पण संत आहे, तर त्यांनी ती संत परंपरा अजून पण चालू ठेवलेली आहे. या संत मंडळीमध्ये संत गोरोबा, मग आता म्हटलं ना या संतांच्या पुढे नंतर पण संत झाले. कोणते कोणते संत? संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ. संत एकनाथ कुठलचे ते पण कळलं तुम्हाला. संत शेख मोहम्मद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई. फक्त माणसंच होते का संत? नाही, बाया पण होत्या. संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिवूरकर यांचाही अंतर्भाव होतो. त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली. तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी समाज जागृतीचे कार्य केले. समाज जागृतीचे कार्य केले म्हणजे त्या टायमाचा जो काळ आहे ना, तो त्या टायमाला खूप अंधश्रद्धा वगैरे मानत होते, है ना. कोणी पण येऊन नाही का लोकांना नाही का लुबाडत होतं. मग अशा टायमाला लोकांना समाज जागृतीचे कार्य त्यांच्या अभंग आणि कीर्तनातून करायचं काम कोणी केलं? संतांनी केलं. आणि या ज्या संतांनी नावं घेतले, मग लोकांना दया, अहिंसा. दया म्हणजे काय? प्राणी, त्यांच्यावर दया करायची. अहिंसा, अहिंसा म्हणजे एकमेकांशी भांडायचं का? नाही. परोपकार, परोपकार म्हणजे एकामेकांची मदत करायची, है ना. नेक्स्ट मध्ये सेवा. समता म्हणजे काय? सारखेपणाचा भाव, म्हणजे भेदभाव करायला पाहिजे का? नाही. बंधुभाव, बंधुभाव समजलं तुम्हाला. इत्यादी गुणांची शिकवण दिली. आता तुम्हाला मी घरी पॅराग्राफ दिला श्री चक्रधर स्वामीचा, केला? लिहिला? कोणी नाही लिहिला? लिहिला? क्यों नाही लिखा? श्री चक्रधर स्वामी. ठीक आहे, आता सर्वातून पहिले श्री चक्रधर स्वामी बद्दल बोलू. श्री चक्रधर स्वामी हे मूळ गुजरात मधील एक राजपुत्र होते. राजपुत्र म्हणजे राजांचे पुत्र होते. वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले. म्हणजे वैराग्य वृत्ती त्यांनी नाही का, ते जे राजानंतर ते राजकुमार होते, तर मग नंतरचे राजे बनणार होते, तर त्यांनी ते नकार दिला त्याला आणि मग नंतर ते कुठं आले? महाराष्ट्रामध्ये आले. येथे भ्रमण करत असता त्यांनी समतेचा उपदेश दिला. समतेचा उपदेश म्हणजे सगळ्यांना नाही का सारखेपणाचा उपदेश दिला. त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले. म्हणजे त्यांना ते भेदभाव मान्य नव्हते, तर मग त्यांना काय अनुयायी म्हणजे त्यांना खूप शिष्य मिळाले. त्यांच्यासारखे जे लोक आहेत, त्यांच्या विचारांना सपोर्ट करणारे जे लोक होते का, ते त्यांच्यासोबत जुडले. त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते, त्यामुळे अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले. त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात. मग ते जे लोक जिकडे जमले ना, तर ते एक ग्रुप बनला, है ना. तर त्यांनी जे स्थापन केलेलं पंथ होते, ते जे लोक त्याच्यामध्ये होते, त्या पंथाला नाव काय दिलं होतं? महानुभाव पंथ. काय नाव दिलं? श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळाचरित्र हा ग्रंथ होय. लीळाचरित्र याच्यामध्ये नाही का श्री चक्रधर स्वामी बद्दल आपल्याला माहिती बघायला मिळते. ठीक आहे. संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ते नरसी गावचे राहणारे आणि अनेक अभंग. हे बघा, ते कुठं राहत होते? संत नामदेव नरसी गावामध्ये राहत होते. कुठं? त्यांचे अनेक अभंग, त्यांनी वेगवेगळे अभंग रचले, कीर्तन केली व जनतेत जागृती निर्माण केली. म्हणजे हे बघा, तुम्हाला मी म्हटलं ना, हे जे लोक आहेत, तुम्हाला जे कीर्तन झालं, वरून अभंग झाला, त्याच्यापासून नाही का लोकांना संदेश देण्याचं काम करतात, बरोबर. तर त्यांनी स्वतः वेगवेगळे अभंग रचले आणि लोकांना नाही का एकत्र आणलं. आता नाही का, आता जर तुम्ही आषाढी एकादशी वगैरे गेला तर पंढरपूरला खूप गर्दी होती, कळलं? तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ वगैरे मध्ये, पंढरपूरला खूप गर्दी होती. तर ती गर्दी त्यांनी जसं जसं एकत्र आणलं का, त्याच्यावरूनच नाही का हळूहळू ती परंपरा बनली, कळलं? त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. भागवत धर्म म्हणजे काय? त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली.
भक्ती मार्ग. धर्मरक्षणाचा आणि भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनामध्ये निर्माण केला. म्हणजे मला सांगा, आपली मराठी भाषा आहे तर तुम्ही घरी हिंदी बोलता का? हिंदी भाषा आहे तर घरी मराठी बोलता का? ठीक आहे, ठीक आहे, हिंदी भाषा आहे आणि मराठी भाषा आहे दोघं धरलं तर मग तुम्ही घरी इंग्लिश बोलता का? नाही ना. तर आपली जी भाषा आहे, ठीक आहे, काही जणांची नाही का, काही जण मराठी पण नाही बोलत प्रॉपर, काही जण हिंदी पण नाही बोलत, त्यांची वेगळीच भाषा राहते, बरोबर, दुसरीच भाषा राहते, पण ते घरी ते बोलताना बाहेर मराठी हिंदी बोलल पण मग घरी ती भाषा बोलता. याचा अर्थ काय? आपल्याला आपली भाषा वरून आपली संस्कृती ते जपायला पाहिजे. तुम्ही सण साजरा करता ना, तुम्हाला सण साजरा करायला कोणी थांबवतं का? नाही, थांबवूच नाही शकत, कारण की तुम्ही तुमच्या परंपरेला पाळताय. तर आपल्या धर्माचं रक्षण आणि भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनामध्ये त्यांनी रूढ केला. संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला. असं नाही की फक्त आपल्या धर्माशी हे राहा, त्यांनी सांगितलं की मानव धर्माचा, की कोणी तो पुढचा कोणता पण असो, कोणी पण असो, कसं पण असो, बट माणुसकीच्या नात्याने आपलं काम आहे, जर तो त्याला गरज आहे तर आपण त्याची मदत करावी, बरोबर. मग ते पंजाबमध्ये गेले, तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला. समतेचा म्हणजे बंधुतेचा. काहून? कारण की त्यांना भारताला एकत्र आणायचं होतं आणि ते महाराष्ट्रात होते. हिंदी भाषेत पदे लिहिली, हिंदी भाषेमध्ये पदे लिहिली. काहून? कारण की त्यांना वाटत होतं की फक्त मराठी भाषेमध्येच नाही तर आपले विचार हिंदी भाषेमधल्या लोकांना पण कळावे. त्यांनी तेव्हा मराठी आणि हिंदीचा भेद केला का? नाही. मग आपण आता काऊन करायचं? त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहे. म्हणजे त्यांची जी पदे त्यांनी जे लिहून ठेवलेले आहे ते गुरु ग्रंथ साहिब, ते शीख लोकांचं जे धर्मग्रंथ आहे ना त्याच्यामध्ये अजून पण आहे. म्हणजे त्यांनी जे कडवे लिहिले का ते शीख लोक पंजाबी लोक माहिती आहे तुम्हाला, त्या लोकांच्या धर्मग्रंथामध्ये, जसं की आपल्या सगळ्यांचा धर्मग्रंथ आहे तसं त्यांच्या याच्यामध्ये पण आहे. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात आणि महाराष्ट्रात तर संत नामदेव खूपच प्रचलित आहे. पुढं संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणारे होते. आपेगावचे कोण होते? संत ज्ञानेश्वर. संत नामदेव निस्सिम गावचे, नरसी गावचे होते. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव कोणत्या गावाचे होते? नरसी. आणि संत तुझ्यामुळे ना, संत नामदेव कोणत्या गावाचे होते? नरसी. आणि संत ज्ञानेश्वर कोणत्या गावचे होते? आपेगाव. कोणत्या? हा. मग निवृत्तीनाथ व सोपान देव हे त्यांचे बंधू आहे. मुक्ताबाई ही त्यांची बहीण होती. त्यांना 2 भाऊ होते. कोण? निवृत्तीनाथ आणि सोपान देव. आणि बहीण कोण होती? त्यावेळेचे कर्मठ लोक या मुलांना संन्याशाची मुले असे नाव ठेवत. म्हणजे कर्मठ लोक म्हणजे नाही का, प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही लोक राहतात जे नाही का प्रत्येकांना नाव ठेवतात. तर ते काय म्हणत होते? यांना संन्यासाची मुले म्हणत होते. म्हणजे असं त्यांना वेगळं टाकत होते. त्यांचे कारण असे, त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता. त्यांच्या वडिलांनी काय घेतला होता? संन्यास. घर सोडले होते, पण पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले. मग नंतर गुरुने आज्ञा दिली म्हणून मग त्यांनी, म्हणजे संन्यास घेऊन माणूस घर सोडून देतो, तर त्यांचे वडील सोडून संन्यास पकडला. पण त्यांनी ज्यांनी संन्यास घेतला होता त्यांचे जे गुरु होते ते काय म्हणे, त्यांना परत घरी पाठवलं. कोणाला? त्यांच्या वडिलांना. कोणाच्या वडिलांना? संत ज्ञानेश्वराच्या वडिलांना परत घरी पाठवलं. मग नंतर आणि संसार करू लागले. मग नंतर ते घरामध्ये लक्ष देऊ लागले. पुढे त्यांना ही 4 मुले झाली. मग नंतर ही 4 मुले झाली. त्यांना कोण 4 मुले झाली त्यांना? संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई. कळलं? ते त्यावेळेचे कर्मठ लोकांना मान्य नव्हते. म्हणजे हे बघा, लोकांना का मान्य नव्हते? हे बघा, तर त्यांचे वडील नाही का संन्यास करून गेले, मग नंतर ते परत आले, संसार करू लागले. तर लोकांना पटलं का? हे नाही. लोक त्यांच्या मनासारखं, म्हणजे लोकांना वाटतं हे तर हे, तसं तर तसं. लोक खूप वेगवेगळ्या विचाराचे. ते त्या वेळेचे कर्मठ लोकांना मान्य नव्हते. लोकांनी त्यांना वाळीत टाकले म्हणजे काय? वेगळं टाकलं. आता पण जर तुम्ही बघत असाल ना, खूप आपण काय करतो, तुम्ही पोरं राहता, हे राहता, आणि मग नंतर तुम्ही एखाद्याला वेगळं टाकता, त्याला येत नाही वगैरे म्हणून. कळलं? तसं करताय तर चुकीचं आहे. तर त्यांना पण वाईट टाकलं. त्यांना काय केलं? त्यांनी वेगळं काढलं. कळलं? वेगळं काढलं म्हणजे त्यांना भेदभाव केला त्यांच्यासोबत. लोक त्या मुलाला छळ करत होते. म्हणजे ते मुलांचा छळ करत होते. त्यांचे मुलं होते का? ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई. सांगा ना. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई. कळलं? मग यांच्यासोबत ते काय करत होते? छळ करत होते. ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची
झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा घातली का? नाही. म्हणजे ते थोडंफार खाणं वगैरे जमा करण्यासाठी गेलते. सगळीकडे त्यांना वेडे वाकडे बोल ऐकावे लागले. विचार करा, तुम्ही बाहेर चालले आणि तुम्हाला नाही का कोणी म्हणजे काही पण बोल लागलं वगैरे, त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. म्हणजे त्यांना काय झालं माहिती का? विचार करा, ते लहान होते, कळलं ना? संत ज्ञानेश्वर ते पण म्हणजे लहानच होते. तर मग संत ज्ञानेश्वर लहान असताना नाही का त्यांना एवढं ऐकावं लागलं, तर तुम्हाला कोणी जर बोललं तर तुम्हाला वाईट वाटतं ना? आणि ट्युशन मध्ये बोललं वगैरे ते वेगळं, पण बाहेर जर तुम्हाला कोणी जर वेगळं काढलं किंवा नाही का काही नाही काही उलटून सुलटून जर लोक बोलत असले, चांगलं वाटतं का तुम्हाला? नाही. मग त्यांना ते दुःख झाले आणि ते आपल्या झोपडीमध्ये आले. झोपडीचे दार त्यांनी बंद केले आणि दुःख करत बसले, आत दुःख करत बसले. इतक्यात तेथे मुक्ताबाई आल्या. गवताच्या ताटीवर टिचक्या मारत ती ज्ञानेश्वरांना म्हणाली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अहो आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करेल? बहिणीच्या उपदेशाचे ज्ञानेश्वरांना हुरूप आला. म्हणजे ते काय म्हणे, जर तुम्हीच दुःखी होशाल तर लोकांचं किंवा जगाचं कल्याण कोण करणार आहे? मग त्या दिवशी जर त्यांनी विचार केला असता की हे लोक वाईट आहे तर यांच्यासाठी काय कल्याण करू, तर जमलं असतं का? काही लोकांसाठी आपण पूर्ण याला हे करू शकतो का? नाही. जसं की आपण महाराष्ट्रामध्ये एकदम छोटं समजून घेऊ, जसं की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, बरोबर? ठीक आहे, सोडा ते पण घेऊ. त्याच्यावरून छोटं छत्रपती संभाजीनगर घेऊ. आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो, तर मग इकडचे जे पण लोक आहे, बरोबर, तर काही जण वाईट असले तर मग सगळेच वाईट आहे का? मग याचा असा अर्थ आपण काम करणं सोडायचं का? दुःख विसरून ते कामाला लागले आणि मग नंतर दुःख विसरलं ते आणि कामाला लागले. ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता. म्हणजे लोकांना छळल्या जात होतं. काय? गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांच्या धर्माच्या नावाखाली छळ होत होतं. म्हणजे तुम्हाला नाही का, जर तुम्ही जर एवढे पैसे चढवले तर देव प्रसन्न होईल, असे काहीतरी करून नाही का ते लोकांना छळत होते. तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश दिला. म्हणजे त्यांनी कळकळीचा उपदेश दिला आणि उपदेश तो आता पण आपल्याला फॉलो करायला पाहिजे. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा, हाच खरा संदेश आहे. जसं की खरामध्ये काय करायचंय, आपण देवाला मानतो तर देवावर श्रद्धा ठेवायची, बरोबर? नेक्स्ट मध्ये सगळ्यांशी समतेने वागा. आता आपण लोकांमध्ये देव बघितलं तर मग सगळ्यांशी समतेने वागायचं आहे ना. आता तुम्ही जर याच्यामध्ये जाशाल वारीमध्ये, त्याच्यामध्ये, तर तुम्हाला नाही का असं नाही म्हणणार. म्हणजे तुम्ही जर त्यांच्याशी गेला तर तुम्हाला माऊली माऊली म्हणाल, बरोबर? तुम्हाला म्हणाल माऊली, आहे ना? तुम्हाला कोण म्हणाल? कारण की त्यांनी तोच उपदेश दिला की नाही का आपल्याला लोकांमध्ये काय बघायचंय? देव बघायचंय, लोकांची मदत करायची आहे, लोकांचे दुःख काय करायचे? मिटून टाकायचे. एखादा दुःख मध्ये त्याला नाही का काही अडचण आहे तर तुम्ही जे तुमच्याकडून होईल तेवढा प्रयत्न तर करू शकता ना, हसल्याशिवाय, है ना? सेम त्यांचा उपदेश गेली 700 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे. आणि ते किती वर्ष पूर्वीचे होते? 700 वर्ष पहिलेचे होते. आणि 700 वर्ष पहिलेचा इतिहास आपल्याला आता बघायला मिळतोय. त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते. सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती. म्हणजे सगळे सर्वसामान्य लोक म्हणजे संस्कृत फक्त ग्रंथापर्यंत होतं, बट लोक आता नॉर्मली काय बोलत होते? मराठी बोलत होते महाराष्ट्रामध्ये. मग ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरी माहिती तुम्हाला? ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला? तुम्हाला पेपरमध्ये विचाराल. संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. धर्माच्या ज्ञानाचे भंडार त्यांनी लोकांना खुले करून दिले. लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. जिवंत समाधी म्हणजे काही न खाता पिता नाही का आपला जीव सोडून दिला, त्यागून दिला आपल्या स्वइच्छेने, त्याला आपण समाधी म्हणतो. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दर साल आषाढी कार्तिकेला आळंदी पंढरीला जातात. मी तुम्हाला म्हंटल बघा, आता आषाढ महिना येऊ लागला. आषाढ महिन्यामध्ये नाही का पावसाचा पण महिना राहतो, पावसाच्या वातावरणामध्ये राहतं. मग पावसाच्या वातावरणामध्ये नाही का एवढं चांगलं वातावरण राहतं, लोक आळंदी पंढरीला नाही का पै निघतात. इकडून 300 400 किलोमीटर लोक पै करतात दररोज. म्हणजे महिनाभर राहते ही एकादशी, बरोबर? आणि त्यांनी याच्यामध्ये समाधी घेतली होती, म्हणून नाही का लोक तिकडं जाता. आणि हे ज्या गोष्टी तुम्हाला आज कळाल ना, पुढे जाऊन तुम्ही नाही का त्याला हे करशाल. ऍटलिस्ट पुढे जाऊन नाही का तुम्ही तुमच्या संस्कृतीला विसरणार नाही. समजतंय तुम्हाला? तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, कारण की हे आपले रूट्स आहे, बरोबर? आपण इकडूनच आलेलो आहे, बेसच आहे आपला. तर मग दर महिन्याला तिकडं एकादशी जाते आणि दर महिन्याला हजारो नाही लाखो वारकरी तिकडे जातात.
तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे तुम्हाला येईन ना, आणि खूप असं नाही की नाही का फक्त चालत चालत जाता, मध्ये ते नाही का कीर्तन वगैरे म्हणता, मध्ये नाचता पण वरून नाही का तिकडं नाही का तुम्हाला काही खिशामध्ये पैसे वगैरे घेऊन जायची गरज पण नाहीये. प्रत्येक तुम्हाला थोडं पुढे गेले लगेच नाही का तुम्हाला केळी, साबुदाणा, लगेच थोडं पुढे गेले लगेच दही वगैरे नाही का सगळं भेटतं. म्हणजे ते जे लोक राहतात, आता समजा मला वाटतं की नाही का लोक आपल्या एरियातून जाऊ लागले, आपल्या एरियातून नाही का वारी जाणार आहे, तर मग मी नाही का त्यांच्यासाठी प्रसाद वगैरे काहीतरी ठेवल. कळलं ना, आपलं आपलं राहतं ना. तुम्ही तुमच्या बड्डेच्या दिवशी काही काही वाटतं ना, तसं वाटायचं राहतं ते. पुढं संत एकनाथ, संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. आता संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा कोणी पुढे चालवली? संत एकनाथ. आता संत एकनाथ मी तुम्हाला म्हटलं होतं बघा आधी, तुम्हाला संत एकनाथ माहिती का? तुम्ही का म्हटले होते नाही माहिती? तुम्हाला पैठण माहिती आहे का? पैठण माहिती आहे का? संत एकनाथ तिकडचे सांगतो. ते पैठणचे राहणारे होते. कुठलचे? पैठण मध्ये. तुम्हाला संत एकनाथ मंदिर माहिती का मोठं? गेलेले का तिकडं पैठण मध्ये? पैठण मध्ये कोण गेलेले? तुम्ही नाही रे, तुम्ही मोठे पोरं खाली करा, ते छोटे पोरं आहे तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला अजून एवढं माहिती नाहीये, पण त्यासाठीच मी शिकवतोय. आता गेलेलं आहे ना असाल ना, मी पण गेलेलो आहे. तर तिकडं मंदिर आहे बरोबर, तर तिकडं संत एकनाथांचं मंदिर बनलेलं आहे, ते तुम्हाला माहिती पाहिजे ना. त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या, भारुडे लिहिली. कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका. हे बघा, एज्युकेशनचं सगळ्यातून मेन फॅक्टर म्हटलं ते आताच्या एज्युकेशन मध्ये पण आहे आणि पहिल्या एज्युकेशन मध्ये पण होतं की भेदभाव करायचा नाही. आता इकडे तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या याचे बसलेले, पण आपण एका याच्या खाली आहे ना, तर ते कशामुळे आलेलो आहे आपण? जे आपल्यावर संस्कार पाडलेले. तुमच्या घरच्यांनी कधी पण म्हटलेलं आहे का हा मुलगा याच्यासोबत नको राहू म्हणून? हा तुक्कार मुलगा असला तर म्हणता, बट हा या जातीचा आहे म्हणून नको राहू असं म्हटलेलं आहे का तुमच्या घरच्यांनी? तर तुमच्या घरच्यांचे संस्कार आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत आलेले, आणि हेच आपल्या रूट्स पासून आपण आलेलो आहे. पुढं असं त्यांनी उपदेश दिला. भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला. मग भक्तीचा मोठेपणा, भक्ती आणि भेदभाव वेगळं आहे बरं का. म्हणजे तुम्ही भक्ती करा, श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा नका ठेवू. गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ घेतले. इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली. प्राणीमात्रांवर दया करा असा लोकांनाही उपदेश दिला. संत एकनाथ जसे बोलत तसे वागत. म्हणजे हे बघा, जर तुम्ही जसे बोलताय तसे वागले ना, तर लोकांना तुमच्यावर विश्वास होतो. नाही तर तुम्ही बोलू लागले एक आणि वागू लागले एक, तर लोक तुम्हाला ढोंगी समजतात. समजलं ना, ढोंगी बाबा माहिती ना तुम्हाला? तर ढोंगी बाबा कशाला? ते बोलता एक आणि करता एक. आताच्या टायमाला खूप आहे, त्या टायमाला कमी होते, पण म्हणजे त्या टायमाला पण होते. म्हणजे चांगलं चांगलं बोलून वगैरे नाही का धर्माच्या नावाखाली लोकांना काय करत होते? लुटत होते. समजलं? त्या टायमाला नाही का काही पण, आणि स्वतः काही पण खायचे प्यायचे. काही काही तर आता पण अशी आहे की नाही का भक्ती वगैरे करता वगैरे नाही का, लोकांना असं चांगलं वगैरे सांगता आणि स्वतः नाही का वेगवेगळे हे करता, व्यसन वगैरे करता. समजतंय ना? तर त्यांना आपण ढोंगी म्हणतो. बट मी तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे, 3-4 खराब आहे याचा अर्थ सगळे खराब आहे का? नाही. पुढं एके दिवशी ते गोदावरी नदी स्नानाला निघाले होते. दुपारची वेळ होती. ओके, एका टायमाला ते हे बघा, म्हणजे पैठण मध्ये गोदावरी नदी आहे. कोणती नदी आहे? गोदावरी. कन्फ्युज नका हो. पैठण मध्ये बघितली ना ती नदी, ती कोणती नदी आहे? हा, नाही तर गंगा म्हणशाल. गोदावरी नदी आहे. तर तिथे ते स्नानाला गेले. दुपारची वेळ होती. मस्तपैकी गाव वगैरे राहायचं, तर ते स्नान ते करायचे. तर ऊन रखरखत होते, वाळवंट तापले होते. म्हणजे एकदमच उन्हाची वेळ होती, ऊन नव्हतं, एकदम वाळवंट होतं. हे बघा असं वातावरण होतं. त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोरं रडत बसले होते. म्हणजे एक पोरगं रडत बसलं होतं. कोण होतं माहिती होतं का ते? पोरके म्हणजे अनोळखी. त्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्यांना ऐकू आलं की अरे यार मुलगा रडू लागला. त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले. म्हणजे त्यांनी त्याला कड्यावर घेतले आणि बघितले की याचे कोणी आई वडील आहे का. धावत ते एका मुलाजवळ गेले. म्हणजे धावत त्या मुलाजवळ गेले. मग त्या मुलाजवळ गेले, त्यांनी ते पोरं उचलून कडेवर घेतले. मग त्यांना ते उचलून कडेवर घेतले, त्याचे डोळे पुसले, त्याला त्याच्या घरी पोहोचते केले. बरोबर. अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. आता तुम्ही म्हणशाल की मग मी हेच काऊन सांगतोय तुम्हाला, हे तर नॉर्मल आहे, कोणी पण करू शकता. मग त्या टायमाला आजूबाजूला तिकडे लोक होते, त्या लोकांनी त्याला उचललं का, नेलं का, विचारलं का आई वडील कुठे आहे, केलं कोणी? यांनी केलं है ना. तुम्ही पण जर रस्त्यावर जर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये जर तमाशा बघत राहील, तर मग एखादा प्राणी आहे, कोणी एखाद्याला मारतंय, तर मग तुम्ही तमाशा बघत राहील, तर तो काय होईल?
सेम सगळे पण तमाशाच बघणार आहे, पण तुम्ही जर पुढे येऊन मदत केली तर प्रॉब्लेम तिकडे सॉल्व्ह होते ना. त्यांनी तसं केलं. संत तुकाराम, शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. शिवाजी महाराजांच्या काळात कोणते संत होते? संत तुकाराम आणि संत रामदास. संत तुकाराम हे कुठलचे होते? पुण्याजवळील देहू गावचे होते. त्यांच्या घरी शेती भाती होती. त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते, म्हणजे ते किराणा वगैरे ते पण समजत होते. हे बघा, भक्तिभाव करणे याचा अर्थ असा नाही की आपला संसार सोडून देणे. समजा मी भक्ती मार्गाला लागलो, ओके, तर मग याचा अर्थ असा आहे की मी सगळं ट्युशन वगैरे माझं घरदार सोडून देऊ, नाही. ते संन्यास वेगळं बरं का, भक्ती मार्गाचं म्हणतोय. आता मी भक्ती मार्गाच्या याच्यावर चालतोय, तर विचार करा आपण सगळं कशाला सोडून द्यायचं. मी असं नाही म्हणत आहे, प्रत्येक आपल्या आपल्या धर्माची पूजा करतो, बरोबर. ए रे काय झालं रे, उंट आहे ना, वस्त का उंटावर जा, 10 रुपये देतो मी. हा, तर मग भागल काय म्हणत होतो मी? हा हा, तुम्ही एखादं काय करताय, तुम्ही आपली प्रत्येक जण आपल्या आपल्या धर्माची पूजा करतो, बरोबर. याचा अर्थ असा तुम्ही घरदार सोडून द्यायला पाहिजे नाही ना. आपली प्रायोरिटी पण घरदार पाहिजे, म्हणजे त्यांनी पण तेच केलं, घरदार सांभाळून नाही का त्यांनी हे केलं. मग त्यांचे वाडवडील अडल्या नडल्यांना कर्ज देत, म्हणजे त्यांचे वडील जे होते ना, वाडवडील, ते नाही का अडल्या नडल्यांना, म्हणजे ज्यांना गरज होती ना त्यांना कर्ज देत होते. आता पुढे सगळ्यातून मोठा ट्विस्ट येतो. पण तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्ज खाते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. आणि पुण्याजवळ कोणती नदी आहे? इंद्रायणी. पुढं पुण्याजवळ अनेकांना कर्जमुक्त केले. आता त्यांच्या वाडवडिलांनी नाही का कर्ज दिले. आता ते कर्ज कितीचे पण असू शकते. कर्ज म्हणजे पैसा दिला उधारी लोकांना त्यांच्या अडचणीमुळं. पण संत तुकारामांना काय वाटलं की कशाला घ्यायचे बिचारे लोकांकडून, कारण की ते अडचणीमुळेच घेतले होते त्यांनी पैसे, आणि ते संत प्रवृत्तीचे होते. संत कोणाला म्हणता? जो एखाद्याचा म्हणजे स्वतः स्वार्थी नसतो, म्हणजे तो स्वतःचा विचार करत नाही. कळलं ना. तर त्यांनी स्वतःचा विचार केला का, तर त्यांची जे पण लिस्ट होती का कर्जाची पूर्ण लिहिलेली, ती नाही का इंद्रायणी नदीमध्ये बुडवून दिली आणि म्हटले मला कोणाकडून कर्ज घ्यायचं नाही. मग जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत आषाढी कार्तिकीला पंढरीला जात. हे बघा, आषाढी कार्तिकीला तेव्हापासून 700 वर्षापासून ही वारी निघते. कीर्तन करत, अभंग रचत, आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत होते. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. शिवराय सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत. तुम्ही एखादा पिक्चर बघितला असाल ना जुना, तर शिवाजी महाराज पण नाही का त्यांच्या कीर्तनाला गेलेले तुम्हाला दिसत. संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवणूक देत होते. कशाची? दया, क्षमा, शांती. म्हणजे इनडायरेक्टली सगळे संतांनी काय केलेलं आहे? शांतीचाच उपदेश दिलेला आहे, समतेचा उपदेश देत. मला जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा. म्हणजे हे बघा, जे का रंजले गांजले हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. हा संदेशचा अर्थ काय होतो? या संदेशचा अर्थ काय होतो? जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले. समजा आता तुम्ही मस्तपैकी रंजले गांजले, तुम्ही मस्तपैकी 4थीचे विद्यार्थी हे जमले, तुम्ही मस्तपैकी दररोज हसत खेळत राहता, बरोबर. मग त्यासी म्हणे जो आपले, तर तुम्ही एकमेकांना आपले म्हणता ना, तो माझा मित्र आहे, माझा म्हणता ना. मग तोची साधू ओळखावा, तोच साधू आहे. मग आणि देव तेथीच जाणावा, त्याच्यामध्येच देव जाणावा. कळालं ना. जेव्हा तुम्ही एखाद्या वारीला जाता तर मग त्याला काय म्हणता? माऊली माऊली म्हणता ना, जय हरी माऊली असं म्हणता. तर ते एकमेकांमध्ये देव बघायचा आपल्याला. मग यांनी कोणी कोणाला मारल का? मग तो दुसऱ्या जातीचा असला किंवा दुसऱ्या धर्माचा असला तरी तो कोणी कोणाला हे कराल का? नाही. हा पूर्ण कॉन्सेप्ट तिकडूनच संपून जातो. हे काही लोक राहतात ज्यांनी ते सगळं निर्माण केलेलं आहे. मग त्यांच्या चक्रामध्ये आपण पण डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास करायचा का? नाही. लोक संत तुकारामांचे जय जयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकून येतो. ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असे म्हणतात. तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते. हे बघा, ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा म्हणता, पुढं तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते. लास्टली संत रामदास. त्याच काळात महाराष्ट्रात कडे पारीत जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरी नदीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. त्यांचा जन्म कधी झाला संत रामदासांचा? रामनवमीच्या दिवशी. रामदासांचे मूळ नाव काय होते? नारायण. पण ते स्वतःला रामाचा दास म्हणून लागले. दासबोध हा त्यांचा ग्रंथ कोणता होता? दासबोध.
लोकांना मोलाचा उपदेश दिला, तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार सद्वर्तन याची शिकवण दिली. सद्वर्तन म्हणजे काय? चांगले वर्तन, चांगली वागणूक. आता चांगली वागणूक हे जाती धर्माचा आपण बोलून घेतलं, टॉपिकवर बोललं. हे टॉपिक सिरियस टॉपिक आहे, बोलत नसता पण मी तुम्हाला आतापासून ते तुमच्या मनामध्ये टाकतं, कारण की तुम्ही पुढे जाऊन हे नाही होणार. बट मेन अजून एक आहे सद्वर्तन, चांगली वागणूक. तुम्ही घरच्यांना नाही का अरे तू रे यांनी बोलशाल का? इन फ्युचर कधी पण तुमच्या, हे बघा मी तर म्हणतो सगळ्यांपेक्षा पहिली प्रायोरिटी तुम्ही तुमच्या घरच्यांना द्यायची आणि शिक्षकांना द्यायची, आणि त्यांच्याशी चांगलं बोलायचं, त्यांची रिस्पेक्ट करायची. काही हो किती अडचणी हो, शिक्षकांची मानसिकता वेगळी राहती. समजा नाही का आता मी शिकवतोय, तुम्ही बडबड करू लागली, मला चिडचिड होती, मग मी मारतोय, ही मानसिकता शिक्षकांची राहते. बट ते मारता चांगल्यासाठीच मारतं तुम्हाला. तुमचे घरचे आई वडील बोलता चांगल्यासाठीच बोलता. मग याचा अर्थ तुम्ही त्यांच्याशी वाईट बोलाव का? इन फ्युचर आताचे लोक त्यांना बाहेर काढून टाकता. काहून? संस्कार आणि संस्कृतीची कमी. तुमच्या आई वडीलने तुम्हाला थोडी सूट दिली, याचा अर्थ तुम्ही त्याचा चुकीचा फायदा घेशाल का? तर त्याला सद्वर्तन म्हणता का? नाही. बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली, लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. सामर्थ्य आहे चळवळीचे जो करील त्याचे, म्हणजे सामर्थ्य आहे चळवळीचे जो करील त्याचे, म्हणजे जो त्याची पूजा करल त्याचे सामर्थ्य, म्हणजे त्याच्यामध्ये चळवळीचे सामर्थ्य आहे, म्हणजे एक आंदोलन वगैरे करून आणण्याचे सामर्थ्य आहे. हा संदेश त्यांनी लोकांना दिला. रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली, म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा, चुपचाप ऐकून घेऊ नका. त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला आणि साधू संतांच्या कार्यामुळे लोक जागृती झाली, धर्माबद्दल आदर वाढला. कारण की लोकांना काय वाटत होतं, हा नाही का धर्माच्या नावावर यांनी मला लुटलं, तर मग हा धर्म चांगला आहे का, असं लोकांना वाटत होतं. बट मग यांनी दुसरा पैलू दाखवला लोकांना की भो ऍक्च्युली मध्ये तसं नाहीये, काही जणांमुळं पूर्ण हे खराब नसतं. कळालं ना? मनात आत्मविश्वास, लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. इकडे आपला चॅप्टर झालेला आहे. तुम्ही प्रश्नोत्तर करायचे. बस एकदा चॅप्टर रीड करा.